माझं दूध पातळ येतंय तर बाळाला न्यूट्रिशन भेटत नाही का? नाही, असं अजिबात नाहीये. आईचं दूध हे पातळ, पिवळं, जाड कसंही असू दे, हे सगळं नॉर्मल आहे. फोर मिल्क जो असतो म्हणजे आधी येणारा मिल्क ते नॅचरली पातळ असतं आणि जो हाइंड मिल्क असतो नंतर येणारा मिल्क तो जाड असतो. हे दोन्ही बाळासाठी इक्वली इम्पॉर्टंट आहे. बेबी वारंवार दूध मागतोय तर माझं दूध कमी आहे? नाही, असं अजिबातच नाहीये. बऱ्याचदा जे न्यूबॉर्न बेबीज असतात ते ग्रोथ स्पर्टमुळे किंवा कम्फर्टसाठी सुद्धा वारंवार दूध हे मागतात. तर फ्रिक्वेंट फीडिंग याचा अर्थ असं नाही की बाळाला दूध हे कमी पडतंय. ओके, कम्फर्टसाठी सुद्धा बाळ जे आहेत ते दूध बऱ्याचदा मागतात. माझे ब्रेस्ट छोटे आहे तर दूध कमी येईल का? नाही, असं पण हा पण खूप मोठा मिथ आहे. ब्रेस्ट छोटे म्हणजे मिल्क प्रोडक्शन कमी असं अजिबातच नाहीये. मला सर्दी आणि ताप आला आहे तर मला ब्रेस्ट फीडिंग थांबवायला हवं का मॅम? बहुतेक वेळा नाही. उलट तुमच्या दुधामधून अँटीबॉडीज जे आहे ते बाळापर्यंत पोहोचतात आणि ह्या इन्फेक्शन पासून बाळाचं संरक्षण करतात. म्हणून ताप असेल तरी सुद्धा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग बऱ्याच वेळा कंटिन्यू करू शकता. तर तुमचे पण जर असे काही मिथ्स असतील ब्रेस्ट फीडिंग बद्दल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.